आत्ता महाराष्ट्रामध्ये असे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. त्यामधीलच एक शेतकरी मुलांच्या लग्नाचा प्रश्न. हा प्रश्न दिवसेंदिवस वाढतच चालला आहे आणि हाच प्रश्न मांडणारा नवीन चित्रपट नवरदेव बेसॅगरी हा आत्ता चित्रपटगृहामध्ये आलेला आहे. नमस्कार मंडळी, मी सूरज निकम, रंगभूमी रिव्ह्यू या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही जर या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. यामुळे तुम्हाला नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचला. मित्रांनो, 26 जानेवारीला एक मराठी चित्रपट रिलीज झाला ज्याचं नाव आहे नवरदेव बेसॅगरी. हा चित्रपट बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या दृष्टीनं फारसा अजून चालला गेला नाही, कारण या चित्रपटाचं बजेट जरी 3 कोटी असलं तरी अजून याचा बॉक्स ऑफिसचं कलेक्शन फार कमी झालेलं आहे. आणि हा चित्रपट खरं तर शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर भाष्य करतो, प्रत्येक प्रश्न मांडतो. जसे की बाजारभावाला माल न मिळाल्यानंतर शेतकऱ्यांची काय परिस्थिती होते, शेतकरी आत्महत्येचे कारण काय, असे अनेक प्रश्न या चित्रपटामध्ये मांडले गेले. खरं तर हा चित्रपट येण्या अगोदर असं वाटलं की या चित्रपटाकडे भरपूर मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आकर्षित होईल, तरुण वर्ग आकर्षित होईल, पण खरं तर तसं झालं गेलं नाही. या चित्रपटाकडे तरुण मुलांचा कल फार कमी राहिला. मी सगळ्यांना विनंती करतो की हा चित्रपट तुम्ही एकदा चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा, कारण या चित्रपटामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी मांडल्या गेलेल्या आहेत ज्या आत्ताच्या करंट सिच्युएशनशी मॅच करणार आहेत. जसे की प्रत्येक मुलीला मुंबई पुण्यातलाच मुलगा पाहिजे, जॉबवालाच मुलगा पाहिजे, असे प्रत्येक प्रश्न या चित्रपटामध्ये मांडले गेलेले आहेत. खरं तर हा चित्रपट खूप चालला पाहिजे होता, पण तसं काही चित्र दिसत नाही. हा चित्रपट चालण्यासाठी आपण प्रत्येकानं थोडा तरी प्रयत्न केला पाहिजे. तर हा चित्रपट जर चालला नाही तर येणारा कुठला नवीन दिग्दर्शक किंवा प्रोड्युसर असे चित्रपट तयार करण्याचे डेअरिंग करणार नाही, असे ज्वलंत प्रश्न मांडण्याचे डेअरिंग करणार नाही. कारण बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या दृष्टीनं जर हा चित्रपट जर फार कमी चालला तर यामध्ये भविष्यात येणारा चित्रपट तयार करताना फार अडचण येऊ शकते. माझे सगळ्या शेतकरी बांधवांना, तरुण मित्रांना आणि सर्व महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की हा चित्रपट एकदा तरी तुम्ही जाऊन चित्रपटगृहात बघा. हा चित्रपट कसा वाटतो हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.